महाराष्ट्राचा राघव चड्ढा कोण? सर्वसामान्य जनता विसरभोळी असते, विसराळू असते. म्हणूनच हे राजकारणी लोक वेळोवेळी सामान्य लोकांना गंडवतात, फसवतात, येडं बनवतात. फार दिवस झाले नाही, याच सामान्य लोकांना राघव चड्ढा म्हणजे गरिबांचा मसिहा वाटत होता. भारतातल्या प्रत्येक गरीब माणसाला वाटत होतं की राघव चड्ढा याच्यासारखा माणूस या देशाचा पंतप्रधान असायला पाहिजे. पण जो राघव चड्ढा पहिले मोठमोठ्या वल्गना करायचा, आज नीट सारखा पेपर एवढं मोठं प्रकरण झालं, त्या प्रकरणावर नीट सारख्या प्रश्नावर त्याची दातखिळी खाऊन बसलेली आहे. भावांनो, राजकारणी लोकांचे खाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, एवढं सुद्धा सर्वसामान्य लोकांना आज कळत नाही. म्हणूनच सामान्य जनता राजकारण्याच्या या डुप्लिकेट प्रतिमेला खरं समजते आणि स्वतःची फसगत करून घेते. पण आता बस झालं, किती दिवस आपण येडं बनायचं? अशा अनेक चड्ढाच्या चड्ड्या काढून त्याचं नागडं सत्य आपण तुमच्या पुढे आणत राहू. ज्या दिवशी हा त्रिशूल पाटील खोटं बोलल ना, त्यानंतर कधीच तुम्हाला स्वतःचं तोंड दाखवणार. तोपर्यंत आपलं त्रिशूल पाटील हे चॅनल फॉलो करून ठेवा. सत्यमेव जयते. जय हिंद, जय महाराष्ट्र.